पुढची बातमी बघूयात। बातमी आहे नाशिकसाठी महत्त्वाची, कारण नाशिकच्या तपोवनातील वृक्ष तोडण्याच्या निर्णयावरती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता एक फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे आणि जोरदार या सगळ्यावरती निशाणा साधलाय। साधूंच्या नावाखाली जमिनी सपाट करून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचं म्हणत राज्य सरकारवरती राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला। झाडं तोडल्यास जनतेच्या सोबत रस्त्यावरती लढणार असल्याचा इशारा देखील राज ठाकरेंनी दिलाय। तर राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊया। साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नये असं राज ठाकरे म्हणतात। आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारनं 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला। नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदाच होत नाहीये। मनसेच्या महानगरपालिकेच्या सत्ता काळामध्ये देखील कुंभमेळा झाला होता। त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या। त्यावेळेच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता। आम्हाला पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठलीही झाडं तोडावी लागलेली नाहीत। आता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागतात असा सवाल त्यांनी विचारलाय। ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील असली पोकळ आश्वासनं सरकारनं देऊ नये। सरकारने दुसरीकडे 5 पट झाडं लावण्यासाठी जागा सरकारकडे जर आहे तर मग तिकडेच साधुग्राम त्यांनी करावं। सरकारनं साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशामध्ये काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये। आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारनं काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठेही दिसलेली नाहीत। आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावानं ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची। इतकाच विचार या सरकारचा असणार, नाहीतरी सध्या महाराष्ट्रामध्ये दुसरं काय सुरू आहे। नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे। नाशिककरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम राहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील। तर तपोवनामधल्या वृक्षांच्या संदर्भात राज ठाकरे यांनी ही भूमिका मांडली आहे आणि राज ठाकरे यांच्या या भूमिकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील पाठिंबा दिला। झाडांसाठी जर वेळ पडली तर आम्ही रस्त्यावरती देखील उतरू असं अरविंद सावंत म्हणाले। खाणकामासाठी देखील लाखो झाडं तोडली जात आहेत। झाडं तोडण्याचं कारस्थान नेमकं कोणासाठी सुरू आहे असाही सवाल त्यांनी विचारलाय। बरोबर आहे, आदरणीय उद्धवजी जे म्हणतात आणि आज राजसाहेब ठाकरेंनी जे ट्विट केले ते 100% खरं आहे। काय झालं आपल्या आरे कॉलनीत सांगा ना तुम्ही। जगामधील एकमेव असं शहरात असलेलं जंगल आहे त्या मुंबई शहराचं फुफ्फुस आहे। त्या फुफ्फुसावर घाला घालणार हे सरकार। आता त्या तपोवनामध्ये मी नाशिकचा संपर्क 12-15 वर्ष होतो, मला कल्पना आहे ना। बरं, नाशिकमध्ये अशी पड जागा खूप आहे, बांधा ना तिकडं। तपोवनात ती झाडं का तोडताय तुम्ही? आदरणीय उद्धवजींनी काल त्याला आव्हान दिलेलंच आहे आणि प्रसंग आला तर आम्ही सगळेजण रस्त्यावर यासाठी उतरू हे स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो। झाडं हे आमचे आईबाप आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती कुणीही हल्ला केला तर आम्ही अजिबात गप्प बसणार नाही। मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची हीच जनभावना समजून घेतली पाहिजे। तपोवनामध्ये काढण्यात आलेले टेंडर्स देखील चुकीचे आहेत, त्यामुळे तपोवनामधली झाडं वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलन आणि लढा उभा राहिलाय त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे असं वक्तव्य अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी केलंय। आज त्यांनी तपोवनामध्ये जाऊन इथली पाहणी देखील केलेली आहे। जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका। शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं आहेत ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्याला आपली माणसं म्हणायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार। आम्ही इथलं एकही झाड तुटू देणार नाही। नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरणप्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत। सह्याद्री देवराईतली आमच्या 40 देवराई आहेत, महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत, आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे। कुठेही झाड तुटत असलं सगळ्यांनी सावध व्हा, त्याचा प्रश्न विचारा, झाड तुटू द्यायचं नाही। तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आता हे वडाचं झाड याच्यावर 500-600 प्रकारच्या प्रजाती जगतात। आता अशी झाडं तोडली आणि हे शासनाने जरा चुकी केली, चुकून त्याच्यावरती फुल्या मारल्या, माफ नाही।
तुम्ही आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं काढतोय, माफ नाही. झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय, लेडी चिडिया कुणी लावला काय आणि सुबाबळ कुणी लावली काय, ही यांचीच पाप आहे. आता यांची म्हणजे ही आपलीच माणसं आहेत ना, पण आपल्याच भावाला किंवा ह्याला झाडाच्या बाबतीत माफ नाही. दरम्यान याच तपोवनामध्ये एक्झिबिशन सेंटर उभारलं जाणार आहे आणि याच दृष्टीने पुढच्या 30 ते 35 वर्षांसाठी टेंडर्स काढण्यात आलेले आहेत. गिरीश महाजन यांनी यावरती उत्तर दिलं पाहिजे असं देखील सयाजी शिंदे म्हणाले. महाजनांशी वैयक्तिक दुश्मनी नाही, दुश्मनी झाली तरी देखील त्यानं मला फरक पडत नाही असं विधान सयाजी शिंदेंनी केलंय. दरम्यान या टेंडरच्या संदर्भात गिरीश महाजन यांनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे बघूया. मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि ते 30-35 वर्षाचं हे केलंय. आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या. मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात, माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही. झाडाच्या बाबतीत तुम्ही मागे गेला तर मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना होतं, तुम्ही असं विधान नका करू. आम्ही कुठेही झाडतोड करून त्या ठिकाणी कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं करणार नाही. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो की 15,000 झाडं मोजून घ्यायची. 2 वर्षांनी त्या ठिकाणी सगळे नाशिककर बघायला जातील, ते फॉरेस्ट बघायला जातील की बापरे यांनी काय केलं म्हणून. इतके चांगली झाडं आम्ही त्या प्रजातीची त्या ठिकाणी लावतो. साधू आले गेले मेले त्यांनी मला काय अभ्यास नाही, पण झाडं गेली तर मात्र फार नाशिकचं नुकसान होईल. त्यामुळे मी झाडांच्या बाजूला आहे, तुमच्या बाजूला आहे. इथलं एकही झाड तुटता कामा नये. मी जो काही अभ्यास केला, जो काही वाचलं ऐकलं, त्याच्यावर मला लक्षात असं आलं की इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजे. आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.